नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणं पाचो मेरु असि जिनधाम सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय देखे नाथ परम सुख होय। जय बोलो समस्त कृत्रिम जिन भगवान की जय। सिद्धांत मग तू एकटी आली होय। काय चाललंय आमचं प्रकरण की जे पंचमेरू स्थित 80 चैत्यालय आहेत, 5 मेरूंवर 16 प्रत्येकी 16 जिनालय, 4 वनांमध्ये 16 जिनालय आहेत। प्रत्येक जिनालयामध्ये 108 प्रतिमा आहेत। तर असे एकूण किती झाले? 80 जिनालयांमध्ये 8640 प्रतिमा आहेत। वही पेन आणलाय? तर त्या सगळ्या जिन भगवंतांना आपल्या ज्ञानामध्ये घेऊन आपण त्यांची पूजन करतोय, त्यांना आपण स्मरण करून त्यांना अर्घ्य चढवतोय, त्यांची भक्ती करतोय, त्यांच्यासारखा मी आहे असं जाणीव करायचा प्रयत्न करतोय। म्हणून कुठलंही पूजन करत असताना आपल्याला भावभासना असेल तर आनंद येतो। कसे आहेत जिन भगवान? तर सांगतायत की किती आहेत? 80 चैत्यालयामध्ये 8640 जिनबिंब आहेत। सगळे अकृत्रिम जिनबिंब आहेत। तर असं हे पंचमेरू स्थित सांगितलं फक्त। असे 3 लोकामध्ये किती आहेत सांगितलं होतं? मध्य लोकामध्ये किती आहेत एकूण जिनालय? 458 मध्य लोकामध्ये। पंचमेरूवर किती चैत्यालय? किती? 80। म्हणजे 458 मधले 80 जिनालय पंचमेरूवर आहेत। बाकीचे मग अन्यत्र मध्य लोकात सर्वत्र कुठं असतील तिथं। ऊर्ध्व लोकामध्ये किती आहेत सांगितलं? ऊर्ध्व 97,000 ना? आणि मग 97 कसं येणार वर 96 असल्यावर? 84,97,023 जिनालय आहेत। कुठं? ऊर्ध्व लोकामध्ये किती? 84,97,000। तरी पण बघून सांगू का तुम्हाला? 84,97,023 ऊर्ध्व लोकामध्ये एवढे जिनालय आहेत। आणि ॲक्च्युली ऊर्ध्व लोकामध्ये असंख्यात आहेत, एवढेच आहेत असं नाही आहे, कारण देवांची संख्या असंख्यात आहे। त्यामुळं तिथं कोणाच्या भवनांमध्ये त्या काय विमानांमध्ये पण अकृत्रिम चैत्यालय असतील, त्यामुळं असंख्यात चैत्यालय असू शकतात। आणि मध्य लोकामध्ये 458, अधोलोकामध्ये किती आहेत? 7,72,00,000 जिनालय आहे। ते कुठे आहेत? सगळे चित्रा पृथ्वीच्या खाली खर आणि पंख भागामध्ये जे काय भवनवासी देवांची भवनं आहेत त्या ठिकाणी हे सगळे 7,72,00,000 जिनालय आहेत। आणि मग त्याच्यामध्ये असणारे पुन्हा प्रतिमा 108। तर प्रत्येक मंदिरात 108 प्रतिमा असणार आणि प्रत्येकाची हाईट किती असणार? 500 धनुष्य असणार। म्हणजे असे भव्य दिव्य मंदिर असणार, असे भव्य जिन भगवान असणार। तू छोटी चटई घेऊन ये तर सेपरेट बस। तर त्यामुळं काय झालं? 3 लोकामध्ये एकूण 8,56,97,481
जिनालय आहेत, चैत्यालय आहेत. आता त्याला 108 गुणल्यावर किती प्रतिमा येते ते सांगायचं. 8,56,97,481 एवढे 3 लोकातले एकूण अकृत्रिम चैत्यालय आहेत. तर तिथं जेव्हा आपण पूजन करतो त्यावेळेस भावपूर्वक त्या सगळ्या चैत्यालयांचं वंदन करा, पूजन करा, नमन करा त्यांना. जिथं कुठे हे सगळे चैत्यालय आहेत त्यांना माझा नमोस्तु. चैत्य आहेत त्यांना पण. किती चैत्य आहेत? 925 करोड. बोल भैया किती किती? मग लिहिलं नाही काय? नवीन डायरी आहे. मग 925 करोड. 3 लोकामध्ये जे चैत्यालय सांगितले ना त्या चैत्यालयामध्ये किती चैत्य आहेत, किती जिनबिंब आहेत? 925,53,27,948 एवढ्या प्रतिमा आहेत किंवा एवढे जिनचैत्य आहेत. 925 करोड 53 लाख. तुम्हाला नुसता आकडा तर लिहायचा आहे, मला ते काउंट करायचं आहे लाख कुठे आणि कोटी कुठे. 925 कोटी 53,27,948 एवढे जिनप्रतिमा आहेत. त्या सगळ्या कृत्रिम चैत्याला माझा नमोस्तु असो. चला म्हणायचं आहे पंचमेरूचं पूजन आहे. रोज म्हणून म्हणजे तोंडात शब्द बसतील, थोडंसं भाव कळेल, आपण अर्थ सगळा बघितलाय म्हणल्यावर. तीर्थंकरों के नवन जलते भये तीर्थ शर्मदा ताते प्रदक्षन देत सुरगन पंचमेरुन की सदा दो जलधि ढाई द्वीप में सब गणत मूल विराजहि पूजो असी जिन धाम प्रतिमा हो ही सुख दुख भाजही. सांगा अर्थ काय होतं? ते स्थान तीर्थपणाला प्राप्त झालंय. आणि कसं आहे तर शर्म म्हणजे सुख. शर्म आणि अशर्म 2 शब्द आले शास्त्रामध्ये. शर्म म्हणजे सुख आणि अशर्म म्हणजे दुःख. गण सदैव प्रदक्षिणा देतात. काय कळलं सांगा प्रांजल? तीर्थ संज्ञा तिथं प्राप्त झाली कारण ते जल जे घातलं गेलं ते तिथं केलं जन्माभिषेक त्यांचा. त्याच्या निमित्तात त्याला तीर्थ ही संज्ञा प्राप्त झाली. जसं तुम्ही जन्म कल्याणी कुठं झालं, जन्म ज्या गावात झालं त्याला पण पवित्र म्हणता, किंवा दीक्षा झाली ते स्थान किंवा मोक्षाला गेले ते स्थान सुद्धा त्याला तीर्थ म्हणता तुम्ही. तसं म्हणतात की जिथं त्यांचा अभिषेक झाला तर ते सुद्धा जन्माभिषेक जलाने होतो. तर त्या जलाभिषेकाचं निमित्त असताना त्या स्थानाला त्या क्षेत्राला तीर्थ ही संज्ञा आली आणि ते स्थान सर्व त्या देवगणांना किंवा आपल्याला सुद्धा सुखद आहे, सुख देणारं आहे. म्हणून ते देवगण जे काय किती देवगण होते जन्माभिषेकाला आलेले? असंख्यात देव असतात. इंद्र आहे त्यांचा मुखिया, इंद्राणी, आणि त्यांच्या मागं असणार ते असंख्यात देव असणार. तर ते सांगितलं होतं चेन करून कुठून कुठंपर्यंत? त्या क्षीर समुद्रापासून घृतवर समुद्रापासून ते मेरू पर्वताच्या छोटीपर्यंत त्यांची लाईन लागलेली असते आणि मग ते तिथून ते जल आणणार घड्यांमध्ये आणि मग ते
त्याच्यानी प्रक्षाल करणार, भगवंतांचा अभिषेक करणार. तर त्या स्थानाला त्यांना असं पावित्र्य प्राप्त झालेलं असल्यामुळं ते जसं तुम्ही भगवंतांचं प्रदक्षिणा देऊन किंवा त्या शिखरजीच्या पर्वताला काय करता हो, परिक्रमा म्हणता ना, तिथं पण असं परिक्रमा दिली जाते. कुंथलगिरीला दिली कधी, आपण जातो सारखं तिथं. तर जिथं कुठं सिद्धक्षेत्र आहे तिथं त्या क्षेत्राला सुद्धा परिक्रमा दिली जाते, कारण ते क्षेत्राला सुद्धा तसं पावित्र्य प्राप्त झालेलं असतं. म्हणून तिथं ते देवगण काय करतात, तर त्या 5 मेरूंची नित्य प्रदक्षिणा देतात. पुढं, दो जलधि ढाई द्वीप में सब गणत मूल विराजही. जलधी म्हणजे समुद्र, 2 समुद्र आणि 2.5 द्वीप म्हणजे 2.5 द्वीप. 2.5 द्वीपामध्ये मध्ये मध्ये 2 समुद्र येतात. तर 2 समुद्र आणि 2.5 द्वीपामध्ये सर्व मेरू पर्वतांवर मूल रूपाने विराजलेले असणारे हे जे 80 जिनचैत्यालय आहेत आणि प्रतिमा आहेत, तर त्या सगळ्यांना मी म्हणजे मी पूजन करतो. त्यामुळं काय होतं, तर सुख होही दुःख भाजही, सुख होतं आणि दुःख दूर होतं, असं त्याचा अर्थ सांगितला. आपल्या भाषेमध्ये अर्थ लिहिला तर परत कधी वाचताना आपल्याला भावभासना होती. त्या 4 ओळींचा अर्थ आपल्या भाषेत लिहून घ्या. तर तिथं आपण ते काय म्हणतो, प्रतिष्ठापना म्हणलीच नाही आपण, म्हणा स्थापना जी करतो ती संस्कृत आहे, ते शुद्ध म्हणा. ओम ह्रीं पंचमेरू संबंधी जिन 80 जिनचैत्यालयस्थ जिन प्रतिमा समूह. आता हे जेव्हा स्थापना करतो ना त्यावेळेस तिथं देवेभ्यः महावीरेभ्यः असं नसतं, कारण तो कर्ता आहे ज्यांना आपण स्थापन करतोय, त्यामुळे त्याला विभक्ती नसते. त्यामुळं प्रत्येक पूजेला स्थापनेमध्ये बघितलं असेल, ओम ह्रीं श्री देवशास्त्र गुरु समूह असं म्हटलं जाईल स्थापनेवेळेस. जेव्हा अर्घ्य चढवणार त्यावेळेस तिथं देवशास्त्र गुरुभ्यो म्हणलं जाईल, पण स्थापनेमध्ये कधी पण त्याला विभक्ती नाही जोडायची. महावीर भगवंतांचं करणार असेल तर कसं म्हणणार, ओम ह्रीं महावीर जिनेंद्र अत्र अवतर अवतर. म्हणजे जसंच्या तसं आहे ते करता ठेवला जातो. त्यामुळे जे म्हणताना लोक चुकतात, तिथं जे आपण अर्घ्याचं म्हणतो तसंच तिथं वर म्हणलं जातं. बघा मागची पूजा कुठली असलेली एखादी म्हणा, 24 तीर्थंकरांचं सांग कसं म्हणणार, ओम ह्रीं 24 तीर्थंकराय अत्र अत्र. कराय नसते, तेच सांगते की 24 तीर्थंकर समूह म्हणा, तेवढंच. त्याला पुढं काय विभक्ती नाही लावायची म्हणा. ओम ह्रीं 24 तीर्थंकर समूह. ते तुम्ही देवाय देवेभ्यो जे लावता ना ते सगळे अर्घ्याच्या वेळेस तिथे लावलं जात आहे. पण जेव्हा बोलवतोय ना, हे भगवान तुम्ही या, आणि मग खाली जिथे येते ते अर्घ्य चढवत असताना त्यांना मी चढवतो, त्यांना नमस्कार असं वगैरे भाव आहे, त्यांना अर्घ्य चढवतो, जल चढवतो असं तिथं म्हटलं जात आहे. पण जेव्हा त्यांना आपण बोलवतोय तर हे भगवान तुम्ही या, मग हे भगवानच म्हणतोय, भगवानांना बोलवतो, भगवानांना चढवतो असं नाही आहे, तिथं तो भाव नाही आहे. त्यामुळे तिथं काय म्हटलं म्हणा आता, ओम ह्रीं पंचमेरू संबंधी 80 जिनचैत्यालयस्थ जिनबिंब समूह अत्र अवतर अवतर संवंशट आव्हानन. आता ते शब्दांचे अर्थ माहित आहेत. अर्थ म्हणजे अत्र म्हणजे अत्र, आव कुठलं या थांबा जरा. अत्र म्हणजे काय, हे कुठलं आलं, अत्र म्हणजे येथे, कुठं, माझ्या हृदयावर बोलवतोय हे भगवान तुम्हाला, येथे अवतर अवतर या या, अवतरा. ओम म्हणजे पंचपरमेष्ठींचा वाचक, ओम म्हणजे अजून, ओम म्हणजे आपला शुद्धात्मा, ओम म्हणजे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र, ओम म्हणजे
सगळे अर्थगर्भित आहेत त्याच्यामध्ये समजून घ्या. तर इथं आता ओम म्हणजे समजून घ्या पंचपरमेष्ठींचा वाचक घेतला समजा. रीम म्हणजे असतं चतुर्विंशती तीर्थंकरांचा वाचक आहे तो शब्द. त्यामुळं कुठं कुठं बघितलं असेल की रीमची पण प्रतिमा केली जाते अशी. त्या रीममध्ये पण कुठं कुठं स्थापित केले जातात असे 24 तीर्थंकरांच्या प्रतिमा छोट्या. तर रीम म्हणजे 24 तीर्थंकरांचा वाचक शब्द आहे तो. ओम ओम म्हणजे पंचपरमेष्ठी, रीम म्हणजे चतुर्विंशती तीर्थंकर. तर पुढं सांगितलं 5 मेरू संबंधी जे काय 80 जिनचैत्यालयामध्ये स्थित जिनबिंब समूह आहे त्यांना मी काय करतोय अवतर इथं हे भगवान या समोषट म्हणजेच आव्हान केलं, असं आव्हान करतो मी तुमचं. पुढं ओम रीम पंचमेरू संबंधी 80 जिनचैत्यालयस्थ जिनबिंब समूह म्हणा. आता म्हणजे काय, अत्र म्हणजे येथे, तिष्ठ ठ सगळं थांबा, तिष्ठ म्हणजे सुद्धा थांबा, ठ म्हणजे सुद्धा थांबा, असं स्थापन करतो मी, अशी स्थापना सांगितली. तिष्ठचा अर्थ असतो स्थित होणे, थांबणे. पुढं म्हणजे काय केलं आपण, हे भगवान या थांबा. कुठं थांबा, माझ्या हृदय कमलावर थांबा. आपण त्यावेळेस हे सगळं स्थापना म्हणत असताना हातामध्ये तांदूळ घेणार नाही किंवा काय पण घेणार नाही. तुम्ही काय घेणार, पुष्प वगैरे घेताल, लवंग घेताल, तर ते नाही घेणार आहे. फक्त आपण त्यांना आपल्या हृदयावर बोलवतोय तर हृदयावर स्थापन करायचं आहे. जेव्हा ते हातात काही घेतलात तर त्याच्यामध्ये स्थापना होणार. आणि मग ज्याच्यामध्ये भगवंतांना स्थापन केलं त्याची पूज्यता, मग भगवंतांसमान ते सगळं तिथं पूज्य त्या स्थानी ठेवावं लागणार. त्यामुळं सांगितलं फक्त काय करा, त्या दोन्ही कर जोडून काय करा, त्यांना आपल्या हृदयावर बोलवा आणि भावपूर्वक आपल्यामध्ये स्थापना द्या. तर हृदय हे सगळ्यात उच्च स्थान सांगितलं किंवा श्रेष्ठ उत्तम स्थान आहे जिथं की आपण भगवंतांना विराजमान करतोय. कशासाठी करायचं, अलर्ट आहे ते. जोपर्यंत पूजा करणार आहे तोपर्यंत मनानी इथं राहावा, कुठं बाहेर भटकू नका. आता स्थापन केलंय त्यांना तर तुमची जबाबदारी आहे की घरात समजा आणून ठेवलं मोदीला आणि तुम्ही काय करताय, आलोच, काय करणार मोदी, जावा म्हणतात मग मी पण फिरून येतो म्हणून. म्हणजे तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून सांगतायत की जर भगवंतांना आपण आपल्यामध्ये स्थान दिलंय, बोलवलंय, तर एक पवित्रता आपल्यात पण प्रगट झाली आहे तशी. त्यामुळं त्यांच्या सहवासात असताना तरी त्यांच्या समान आपल्याला अनुभवण्याचा प्रयत्न करायचा एक चान्स आहे. तर तिष्ठ ठ इथं या थांबा मी तुमची स्थापना करतो. पुढं म्हणा ओम रीम संबंधी 80 जिनचैत्यालयस्थ जिनबिंब समूह भव षट म्हणजे काय, आता अत्र इथं मम सन्निहित माझ्याजवळ, माझ्या निकट, भव म्हणजे काय, आता आहे घ्यायचा आता अर्थ. भूभवचा अर्थ आहे म्हणा. तुम्ही आता माझ्या खूप निकट आहात, माझ्यामध्ये आहात हे भगवान, असं तुमचं सन्निधीकरण झालेलं आहे. वषटचा अर्थ काय बघ रे भैया, संस्कृत. भव म्हणजे होणे किंवा असणे असा अर्थ होतो. मग तुम्ही हे भगवान माझ्या सन्निहित आहात आता असं म्हणायचंय, किंवा व्हा तुम्ही माझ्या सन्निहित, माझ्या सन्निकट व्हा या, असाच अर्थ घ्यायचा तिथं. भव हो, कसा काय म्हणायचं, शब्द समजताय का, हो व्हा. तुम्ही आता आनंदी व्हा म्हणता ना, तसं आता इथं तुम्ही माझ्या सन्निकट व्हा या, असं म्हणा अर्थ त्याचा. तर असं मी तुमचं सन्निधीकरण करतो. ते तिथे वषट म्हणजे काय सांगितलं, म्हणजे ॲक्च्युली ते शब्दाला हे नाही आहे,
काय म्हणतात त्याला, एखादं स्वाहा करण्याचा शब्द आहे तो, फक्त एवढंच समजून घ्या. त्याचा शब्दशः अर्थ असं काही नाही आहे, पण तरी पण असेल तर बघून सांगते मी. वषट म्हणजे राहू दे भैया. वषट म्हणजे एक संस्कृत शब्द आहे तो, त्याचा अर्थ तुम्ही स्वाहा असा घ्या, किंवा असं अव्यय वगैरे असतात ना ज्याला काही अर्थ नसतो पण ते असतात, तशा टाईपमध्ये हे वषट आहे असं समजून घ्या. त्याचा तरी पण काय शब्दशः अर्थ असेल तर बघून सांगते मी. तर हे भगवान तुम्ही माझ्या म्हणजे अत्र अवतर येथे या या, थांबा थांबा, आणि माझ्या सन्निकट आहात तुम्ही, किंवा सन्निकट व्हा असं म्हणलं. तर हे सन्निधीकरण झालं. मग जेव्हा आपण त्यांना आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या ज्ञानामध्ये स्थापन केलं, आपल्या हृदयावर स्थापन केलं, तर आता आपल्याला कुठल्याही प्रकारचं भय नाही, संकट नाही, संसार नाही आहे. जेव्हा त्यांच्यासोबत आहे तोपर्यंत आपण त्यांच्या समान भगवतपणाचा अनुभव करायला पाहिजे. तर कोणाला जरी तुम्ही कोणाचीही पूजा करताय तर त्यावेळेस त्यांना आपण आपल्यामध्ये स्थापना करतोय, तर त्यावेळेस तशी आपली सावधानता असावी की अन्य विचार आपल्यामध्ये आले तर त्या एका मनाच्या स्थानी आपण दुसऱ्यांना सुद्धा जागा दिली म्हणजे काय केलं, यांचं महत्त्व कमी झालं आपल्या ज्ञानातून. महावीर भगवंतांना बोलवलं आणि लगेच दुसरं कायला घरातलं कोणतरी आठवलं, समजा सिद्धांत भगवान आठवले, काय झालं, महावीर भगवंतांचं मूल्य कमी झालं आणि आपण त्यांना घेतलं, काय नातू आठवला, काय झालं सांगा. पूजा तिथं भगवान गेलेले असतात पुढं दुसरीकडं. असं झालं. काय झालं एकदा की एक माणूस असतो आणि तो बोटीतनं निघाला प्रवास करून दुसरीकडं जायसाठी पाण्यातून, आणि जात असताना रस्त्यामध्ये त्या बोटीत अनेक जण होते, सगळे वेगळे लोक इकडचे तिकडचे जमलेले, आणि ते जात असताना मध्यभागी आली होती जवळपास नदीच्या बोट, आणि नेमकं वारं जोरात सुटलं तर बोट हालायला लागली. आणि मग ते नावाडी म्हणला की फार वाऱ्याचा वेग आहे, मी काय कंट्रोल करू शकत नाही आहे, तुम्ही काय करा, देवाचा धावा करा म्हणला. मी तर पोहून चाललो. ते उडी मारला पाण्यात आणि गेला पुढं पार व्हायला. आता हा एक बसला होता मनुष्य, समजा काय ब्राह्मण असा वगैरे, आणि बाकीचे होते ते कोण कुठल्याही कास्टचे होते, कोणी मुसलमान होतं, कोणी कोण असं. तर आता हा काय करतोय, जो ब्राह्मण होता तो, की धावा करतोय ना आता देवाचा, की देवाच वाचवणार असल्या परिस्थितीमध्ये. मग हे शंकरा मला वाचव, हे शंकरा मला वाचव, जाप केला त्यांनी सुरू. आणि मग केल्यावर एक 5 मिनटं 10 मिनटं जाप केला, पण कोणीच नक्की वाजवायला. काय केलं त्यांनी, परत भगवान बदलले. कुठले भगवान आले हो, हे ब्रह्मा वाचवा, हे विष्णू वाचव, असं करत त्यांनी काय केली, लिस्टच काढली सगळी, आणि सगळ्यांचा धावा करतोय, ओरडतोय, पण एक जण पण यायला तयार नाही. शेवटी हे गणेशा मला वाचव सगळं झालं, पण एक जण पण यायला तयार नाही, आणि तो जवळपास बुडायला लागलाय. आणि तो पडलाच जवळपास म्हणायसारखं पाण्यामध्ये, पण धडपडत नाकातोंडात पाणी जात जात कसं तरी किनाऱ्यावर पोचला. आणि पोचल्यावर त्याला समजलं की त्या बोटमध्ये होतं कोण, मुसलमानचा होता, आणि त्यांनी अल्लाचा धावा केला, ते आला आणि ह्याला घेऊन गेला, म्हणजे त्याचा वाचवला जीव थोडक्यात. मग आता हा म्हणतो की मी काय भक्ती कमी केली का. तो येऊन त्या ह्याच्यापाशी उभारला ना जेव्हा काठावर, तर त्याला दिसलं, काठाच्या जवळ येत होता अजून, त्याला दिसलं की गणेश तिथं नाच करतोय. गणेश भगवान त्यांचे आले आणि तिथं त्या काठावर नाचतायत ते. मग ह्याला राग आला, म्हटलं इथं मी मरायला लागलो आणि तुम्हाला नाच सुचायला लागलाय का, मी आपलं तुम्हाला इतकं बोलवतोय तरी पण तुम्ही काय येईना. म्हटलं असं का. मग त्यावेळेस त्या गणपतीने काय सांगितलं, म्हणले तू काय केलं, चूक आमची नाही आहे, तुझी आहे का. थांब रे, श्रद्धा सगळ्यांवर होती की, पण टाइम द्यायला नको का. आता तू म्हणलास काय पहिल्यांदा शंकरा वाचव, शंकर यायला निघाला तर लगेच तू आपला ॲड्रेस बदलला. म्हणला ते शंकर निघून गेला. काय केलं तू, ब्रह्माला बोलवलं, ते ब्रह्मा यायला लागलं तर लगेच तू दुसऱ्याला बोलवलं. म्हटल्यावर काय झालं, मग शेवटी तू गणपती म्हणला तर आता मी यायला लागलोच होतो तर
तू माझा धावा पण सोडून दिला, मग मी तुझ्याकडे कशाला येऊ, मी आपलं नाचत बसलो म्हणले. हां, आणि मग तेच त्याला समजलं काय झालं होतं त्या मुसलमानांचं. त्यांनी एका अल्लाचं ध्यान केलं तर ते येऊन त्याला तारलं थोडक्यात असं. म्हणजे कशासाठी सांगायचं होतं, हां तुम्ही काय करताय, जेव्हा आपण स्थापना करतोय भगवंतांची तर त्यांना बोलवतोय आणि ते आलेत येऊन बसलेत तुमच्या हृदयावर, आणि तुम्ही काय करताय हो, कोणाचं नाव घेतोय, हां नाहीतर कुठलं तरी धनाचं चिंतन, कुठलं तरी संसाराचं घराचं चिंतन करतोय. म्हणजे ती वस्तू पुन्हा तुमच्या ज्ञानात सामावणार, म्हणजे भगवंतांचं मूल्य कमी केलं आपण. म्हणून असं व्हायला नको. जेव्हा आपण त्यांना आपल्यात बोलवतो त्यावेळेस आपलं चित्त पूर्ण त्यांच्याशी एकाग्र असावं, एकतर त्यांच्याशी किंवा त्यांनी सांगितलेल्या तत्वाशी, आपल्या आत्मद्रव्याशी, तर ते यथार्थ पूजन होणार आणि तसा आपल्याला आनंद प्राप्त होणार. कशाचं सूचक आहे म्हणून सांगितलं, मेरू अचल आहे, दृढ आहे, स्थिर आहे. मग तसा माझा आत्मा सुद्धा कसा आहे हो, अचल, एकदम दृढ स्वभावी आहे. जसं तो मेरू कितीही मोठ्या वादळाला वारा आला तरी सुद्धा तो किंचितही हलणार नाही. तसं सांगितलं माझा आत्मस्वभाव सुद्धा कसा आहे, कितीही संकट येऊ देत, कर्मांचे उदय येऊ देत, कुठल्याही गतीत पडू देत, कुठल्याही काय दुःखांना फेस करू देत, तरी सुद्धा आत्म्याचा स्वभाव जाननहार आहे. तो स्वभाव कधीही नष्ट होत नाही. म्हणून जो स्वभावाचा आश्रय घेतो तो स्थिर राहू शकतो, अन्यथा विचलित होतो. पुढं म्हणा, शीतल मिष्ट सुवास मिलाय, जलसो पूजो श्रीजिनराय, महासुख होय, देखे नाथ परम सुख होय, पांचो मेरु असी जिन धाम, सब प्रतिमा को करो प्रणाम, महासुख होय, देखे नाथ परम सुख होय. सांगा अर्थ. जलाने मी भगवंतांचा अभिषेक करतो, मग ते जल भगवंतांचं पूजन करतो. जल कसं आहे, शीतल आहे, म्हणजे कडक उकळत्या पाण्याने तुम्हाला करायचं नाही आहे. प्रक्षाला असू दे नाही तर पूजनामध्ये असू देत, तर ते कसं असतं, शीतल जल आहे. पुढं मिष्ट म्हणजे मधुर आहे, गोड आहे. म्हणजे कुठल्याही खारट कडून तसला काहीतरी काय मिक्स केलेला वगैरे असल्या पाण्याने आपण करणार नाही. तर शीतल आहे, मिष्ट आहे आणि सुवासित आहे. पुढं अशा जलाने मी श्री जिनरायांचं पूजन करतो. त्याच्याद्वारे काय होणार आहे, जिससे महान सुख की प्राप्ति होती है. जिनेन्द्र भगवान के दर्शन से परम सुख की प्राप्ति होती है. देखे नाथ आहे ना, नाथांना पाहिलं असताना मला परम सुख प्राप्त होणार. पांचो मेरू असी जिनधाम असं म्हणत असताना आपल्याला ते सगळ्या रचना बघितली आहे, तर ते सगळे येऊ दे डोळ्यासमोर. 5 मेरू स्थित सगळ्या 80 जिनधाम किंवा जिन चैत्यालय आहेत. तिथं असणाऱ्या सब प्रतिमा को करो प्रणाम. प्रणाम म्हणत असताना सुद्धा आपल्याला भावपूर्वक वंदन होणार जर ते आपल्या ज्ञानात आले तर. त्या सर्व प्रतिमांना माझा नमस्कार असो. त्याच्याने काय होणार आहे, महान सुखाची प्राप्ती होते. जेव्हा भगवंतांचं दर्शन करतो ते परम सुख देणारं आहे. म्हणा ओम ह्रीम मंदर पाहिजे, मंदर जोरात. एक जण म्हणा की व्यवस्थित म्हणा. ओम ह्रीं सुदर्शन विजय अचल मंदर विद्युन्माली पंचमेरु संबंधी जिन चैत्यालयस्थ जिन बिंबेभ्यो जलम निर्वपामिति स्वाहा. अशी ती नाही आहे का त्याच्यामध्ये, असेल कुठं असेल कुठं नसेल. तर त्या 5 मेरूंची नावं सांगितली.
सुदर्शन, विजय, अचल, मंदर आणि विद्युन्माली या 5 मेरू संबंधी किंवा या 5 मेरूवर स्थित अशी म्हणा, अशिती म्हणा, अशिती आहे संस्कृतमध्ये, अशिती जिन चैत्यालयस्थ जिनबिंबेभ्यो, जिन चैत्यालयावर स्थित असणाऱ्या जिनबिंबांना मम जन्मजरा मृत्यू विनाशनाय हे लावायचं का? त्यांना तर नाही आहे काय जन्म नाही, मरण नाही, काय नाही, त्यांना नष्ट करायचं नाही आहे, माझं करायचं आहे ना. तर हे भगवान तुमचं दर्शन करून पूजन करून मी माझ्या जन्म जरा मरणाचा नाश करण्यासाठी हे जल अर्पण करतो. वास्तविक नष्ट करायचं पण नाही आहे. स्वभाव कसा आहे जीवाचा? अजन्म स्वरूप आहे, अमर स्वरूप आहे. कधीही हा स्वभाव जन्मत नाही. जीव कधी जन्मला? कधी? हॅपी बर्थडे कधी आहे हो? तर जीवाचा जन्म नसतो, शरीराचा जन्म होतो. त्यामुळे तिथं जीव तर स्वभावाने अजन्म आहे, अमर आहे आणि अजर आहे. जन्म नाही, जरा नाही, मरण नाही. तर त्या जे काय पर्यायामध्ये प्राप्त झालेलं हे सगळं दोष आहेत. हे दोष आहेत. वाटतंय का जन्म म्हणजे आपला दोष आहे, मरण म्हणजे दोष आहे? काय दोष आहे? मरण आहे ना. पण मग आता तिथं तीर्थंकर पण मरतात की. मरण हे शब्द त्यांना वापरलं जात नाही. म्हणून जो कोणी मोक्षाला जाणार त्याला निर्वाण हा शब्द वापरला जातो. मरण कधी वापरलं जातं? जेव्हा पुन्हा जन्म घेणार आहे तिथं मरण शब्द वापरला जातो. काय हो, काय विचारायचं का? शरीराचंच मरण होते म्हणतो नाही. शरीराचं मरण होते का जीवाचं मरण होते? आत्मा मरतच नाही. मग शरीर तर मेलेलंच आहे की काय प्रांजल? शरीर मरते का आत्मा मरतो? मग शरीर तर मेलेलंच आहे. शरीर कुठं जिवंत आहे? म्हणजे आत्मा आत्म्याच्या संयोगात आहे ना. काय म्हणले पूनम? प्रश्न विचारलाय आम्ही. शरीर मरतं का आत्मा मरतो? प्रश्न तेवढा ऐकलाय, उत्तर दे आता. शरीर मरते. शरीर कुठं जिवंत आहे? शरीर जिवंत आहे का तुझं? सगळे एकदम बोलल्यावर मला ऐकायला येत नसते. हा काय? हा ते मरते. मग काय तर की नवीन सायन्स काढू नको. हा काय म्हणली पूनम? बोल. शरीरामध्ये आत्मा आहे म्हणून, चेतना आहे म्हणून आता शरीर जिवंत आहे. बर, मरतय कोण ते सांग मला. प्रवचन मी सांगते तुला. कोण मरतय तेवढं सांग, बाकीचं प्रवचन मी सांगते. शरीर मरतय. शरीर मरतय. सांगा प्रांजल, कोण जन्मणार आहे? शरीर जन्मणार आहे का जीव जन्मणार आहे? मग शरीर तर मेलेलंच आहे, त्याला कसं जन्म म्हणायचं? अचेतन आहे ना ते, त्याला जन्म नाही मरण नाही. मग काय सांगितलं ते? कोण? स्मिता काकीने बरोबर सांगितलं. सांगावं परत. आता शरीर हे आत्म्याच्या संयोगामध्ये आहे म्हणून ते जीवन म्हणजे जोपर्यंत हा संश्लेष संबंध आहे तोपर्यंत म्हणलं जाईल की शरीर जिवंत आहे. जेव्हा हा संयोग संपला त्यावेळेस ते ऑलरेडी ॲक्च्युली आहे, इथं पण वेगळंच आहे, पण आहे आता संबंधात जोपर्यंत तोपर्यंत त्या शरीराला जिवंत म्हणलं जाईल. आणि जेव्हा ते ह्याच्यातून बाहेर पडणार शरीरातून जीव, तर तिथं ते मृत म्हणलं जातं. म्हणून ते बाहेर पडणं, तो संयोग सुटणं, ह्याला म्हणायचं मरण. काय म्हणले पूनम? तू काय करायली मला दाखव, माझं काय करायला ते सांग, ऐकू नकोस. मला वाटलं वही पेन घेऊन बसलीस हातामध्ये. घे.
तर म्हणून मी माझ्या जन्म जरा आणि मरणाचा नाश करण्यासाठी हे पवित्र जल अर्पण करतो. म्हणून असं आपण म्हणत असताना आपल्याला आपल्या पवित्र स्वभावाचा अनुभव यायला हवा. किंवा तसं जल जसं स्वच्छ आहे तसं, किंवा स्वच्छ करायचं कार्य करतं जल, तसं मी तुम्हाला जल का अर्पण करतो, तर माझ्या विभावांचा नाश होऊ दे, माझ्यामध्ये जे काही मल उत्पन्न झाले त्या मलाचा नाश होऊ दे, म्हणून मी हे जल अर्पण करतो असं सांगितलं. तर इथं त्यांनी थोडंसं वर्णन घेतलंय ते वाचते. काय सांगितलंय की तीर्थंकरांचं, आता तिथं असणारे तीर्थंकर नाही आहेत, सामान्य अरिहंत आहेत. मग तीर्थंकर म्हणा किंवा अरिहंत म्हणा, त्यांची पूजा केल्याने काय होतं ह्याचं जरा वर्णन छान घेतलंय त्यांनी. काय म्हणले आई? जो श्रावक श्री तीर्थंकर भगवान की पूजा करता है और शक्ति के अनुसार मुनि दान करता है, वह सम्यक दृष्टि श्रावक है, वह ही मोक्ष मार्ग में लगा हुआ है. केवल जिन भगवान की पूजा भक्ति भी विवेकी श्रावक को दुर्गति के दुःखों से छुड़ाकर, लिहा आपल्याला हे चांगले फायदे आहेत फक्त की पूजेचे काय काय फायदे आहेत. पूनम लिही. काय काय फायदे आहेत सांगायला लागलेत. जिन भगवंतांच्या पूजा भक्तीने दुर्गतीचा नाश होतो, सद्गतीची प्राप्ती होते, महान पुण्याचा बंध होतो, दुःखाचा नाश होतो. एवढा भराभरा लिहायचं. मग भराभरा नष्ट करायचे आहेत ना कर्म, भराभरा मोक्षात जायचं आहे ना, कसं जायचं? दुर्गतीचा नाश होतो, सद्गतीची प्राप्ती होते, महान पुण्याचा बंध होतो, दुःखाचा नाश होतो, परंपरेने मुक्तिलक्ष्मीची प्राप्ती होते. तर हे पूजनाचं महत्त्व सांगितलं आणि त्याच्याबरोबर सांगतायत जे पूजन नाही करत त्याचं पण काय फळ आहे. जो भगवान की पूजा किए बिना तथा सद्गुरुओं की उपासना किए बिना भोजन करते हैं, त्यांना काय दोष लागतं हे सांगतायत. काय सांगतायत? वे केवल पाप रूपी अंधकार का भक्षण करते हैं. श्रावक जीवन आरोग्य इंद्रियों के भोग उपभोग की सामग्री की तृष्णा के कारण आजीविका के साधनों में प्रयत्न करता है. श्रावक जो है वो ऐसा प्रयत्न करता है तथा भोज्य सामग्री तैयार करने में एवं गृह को शुद्ध रखने में उसे चूल्हा चौकी उखल मार्जनी आदि का आरंभ करना पड़ता है. इस आरंभजनित पाप की शुद्धि जिन पूजन और पात्रदान से हो जाती है. तुम्ही जे काय घरामध्ये पाप करताय ना, शास्त्र ऐकताना पाप करतोय ना, तर ते पाप कशाने नष्ट होणार? पाप करतोय का पुण्य करतोय? मला फिजिकली इथं दिसायला की तुम्ही मेंटली कुठं असणार आहे, पापात असणार आहे का पुण्यात आहे तुम्हाला माहीत आहे. कुठे सुनीता का की बेंगलोरमध्ये आहे का पंढरपूरमध्ये आहे? काही तर घरात आहे. तर सांगितलं की जे पूजन करताना नाही, संसारामध्ये आरंभादी क्रिया करताना जे काही दोष घडले पाप घडलं तर त्याचा नाश जिन पूजन पात्रदान गुरुभक्ति से होता है. इसलिए वह प्रशंसनीय धर्मात्मा है. एवं जो जिनेन्द्र भक्ति और पात्रदान किए बिना भोजन करता है वह पाप रूपी अंधेरे को ही खाता है, क्योंकि उसके पाप की शुद्धि कदापि नहीं हो सकती. जिसके पास धन नहीं है अर्थात जो दरिद्री है वह जघन्य कोटि का मनुष्य है. समजते हैं? ज्याच्याजवळ धन नहीं है तो जघन्य कोटीचा मनुष्य आहे. कुछ लोगों का सिद्धांत है कि जिसने मानवीय जीवन सदृश उच्च पद प्राप्त करके सद्विद्या सदाचार आदि मानवोचित गुण प्राप्त नहीं किए. काय कळलं?
उत्कृष्ट मनुष्य जन्म तर मिळाला, पण ज्याला सदाचार किंवा सद्विद्या ग्रहण नहीं झाली, वह जघन्य कोटि का मनुष्य है। सभी शास्त्रों के विद्वान हम कहते हैं कि जिसका हृदय भगवान की भक्ति से शून्य है वह जघन्य कोटि का मनुष्य है। आपण कोण? तुम्ही नव्हेच, कोण? जो कोणी असं करतो तर त्याला जघन्य नाव दिले आहे शास्त्रामध्ये। मग तसं जघन्य आपण आहे का? तर आता आपण वाचल्यासारखं तीर्थंकर भगवंतांच्या पूजनाने काय काय होतं सांगा? काय काय लिहिला? दुर्गतीचा नाश होतो, सद्गतीची प्राप्ती होते, पुण्याचा संचय होतो, पाप नष्ट होते, आपत्तियां नष्ट होती है, धन आदि लक्ष्मी की प्राप्ति होती है, शरीर निरोगी रहता है, उत्तम भाग्योदय होता है, समस्त लोग भगवान के भक्त से प्रेम करने लगते हैं। तुम्ही भगवंतांशी प्रेम करा तर तुमच्याशी सर्व जीव प्रेमाने राहणार। उसकी कीर्ति होती है, स्वर्ग तथा परंपरा से मोक्ष सुख की भी प्राप्ति भगवान की पूजा से होती है। म्हणून सांगतायत की किती सोपा मार्ग आहे, तुम्हाला जास्त कष्ट करायची पण आवश्यकता नाही, फक्त करायचंय काय? भावभक्तीपूर्वक भावभासनापूर्वक केलेलं पूजन, बरं का? उगीच नाही काहीतरी आपलं रट्टा मारून किंवा काय म्हणायचं उगीच आपलं पळत पळत असलं पूजन केल्याचं फळ स्वर्ग मोक्ष मिळणार नाहीच। जेवढं आपण काय म्हणायचं ठीक आहे थोड्या वेळामध्ये करणार असाल, पण त्याच्यामध्ये पण जोडले जावा ना भगवंतांशी किंवा स्वतःशी जोडले जावा, मग तर ते पूजन आपल्याला सहज आनंद प्रदान करणार असेल। आणि जिथं आनंद आहे तिथं नियमाने पापाचा नाश होतोच, जिनं भगवंतांचं अवलंबन असताना, बरं का? नाहीतर लोक काय पण समजून घ्या, जेव्हा आपण देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यात येतो तिथं भक्ती करतोय आणि तिथं काय समजा तुम्ही काही करत नाहीये पण आनंद वाटतोय तुम्हाला ना, एक प्रसन्नता वाटतीये, कळतंय का मी काय सांगायला लागले? जरी आपल्याला काय ऐकायला मिळालं नाही, समजा इथं आज आलो आणि प्रवचन नव्हतं माताजींचं, समजा लगेच खिन्न होतो, उदास होतो, पण समजा ऐकायला मिळालं किंवा न का मिळालं पण त्याच्यात सुद्धा एक आनंद की आपल्याला सानिध्यात यायला मिळालं, एक थोडा वेळ आपला चांगल्या आयतनामध्ये गेला, ह्याचा एक आनंद जो मिळतो ना, त्या आनंदाच्या निमित्तात पापाचा नाश होतोच। कारण जसं म्हणलं ना, तुम्ही गेलात तीर्थक्षेत्रावर समजा आणि तिथं दर्शन केलं, पण रोज कार्यक्रम असते, आज काय कार्यक्रमच नव्हतं, काय झालं? जाऊ देत, भोजनालय बंद होतं, काय झालं? असं झालं बरं का आमच्या बरोबर। आम्ही गेलो होतो एके ठिकाणी आणि कुठे गेलो होतो ते काय नाव आहे, नानगिरीला गेलो होतो दर्शनाला म्हणून, आणि नेमकं आमच्या सोबत असणारे सगळे ते धर्मशाळेमध्ये जीव म्हणून निघाले आणि माझं आपलं सगळं होतं बरोबर, त्यामुळे आपण निश्चिंत, त्याच्याबद्दल काय नव्हतं विकल्प। आणि तिथं गेलो आणि कळलं की ते धर्मशाळेचा माणूस गेलाय गावाला आणि ते म्हणले आमच्याकडे काय धर्मशाळा आज नाही आहे, भोजन नाही आहे, काय झालं? आणि मग तिथं विचारून सांगून आम्हाला पुढं जायचं होतं आणि मग ते गेल्यावर दर्शनाला कोणाचं चिंतन येईपर्यंत जर केलं नसेल ना, देवा केलं असेल तर आपोआप सगळ्याला शुद्ध भोजन मिळालं, विहिरीच्या पाण्यातलं तुपातलं, म्हणजे काय असती योग्यता। मग आनंदाने प्रसन्नतेने केलेल्याचं फळ आपल्याला पापाचा नाश होतो आणि अतिशय सातिशय पुण्याचा बंध सहज होतोच। म्हणून कधी आपण त्या क्षेत्रात आलो तर असे भाव उत्कृष्ट ठेवा आपले, जेणेकरून की कुठलेही विभाव परिणाम आपल्यामध्ये न येवोत, एक भगवान किंवा एक आपला शुद्धात्मा हाच आपल्या ज्ञानाचा विषय असावा। हो, जाणव हामी जन्म मरण आदि दोष रहित निर्दोष आत्मा आहे। पहा, मी म्हणजे आत्मा पहा, मी शरीर नाहीच।
शरीराचे दोष माझ्यामध्ये नाहीतच. हा मी तर या दोषापासून अस्पर्शी भिन्न जीव आहे, शुद्धात्मा आहे. अनुभवण्याचा प्रयत्न करा. निर्दोष स्वरूपोऽहम् भगवान स्वरूपोऽहम् अकृत्रिम स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंता.